रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला आसुनी जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवले बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला 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 हे शिवावतारी मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवले बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला 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 आशे नारदाची वाणी देवाच्या पडता कानी कळ लावली नारदाने नाव जिंकले माळसराने देव झाला म्हातारा फट पडली जोड्याला देव झाला म्हातारा फट पडली जोड्याला माळसा पडली कोड्याला टाच मारून घोड्याला निघाला बाळूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बाळूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला वा वा महाराज. आता विषय असा आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय निर्माता ब्रह्मदेव, सांभाळणारा भगवान विष्णू, आणि ज्याच्याकडे लय म्हणजे इथून वर घेऊन जातो माणसांना, तो कोण? भगवान शंकर. पण झालं काय, भगवान शंकर गुंतले भजनात, भगवान शंकर ध्यानस्थ झाले. त्यामुळे विषय असा झाला, माणसं मरायचीच बंद झाली, माणसं मरायची बंद झाली. वरती देवांनी मिटिंग घेतली स्वर्गात, माणसं खालून वर काही येईनी. मग त्या मिटिंगमध्ये एक देव असा म्हणला की मारणारा कुठं गुतलाय? बोला पटकन, कुठं गुतलाय? भजनात. त्यामुळे माणसं खालून वर येईनी. मग त्यातला दुसरा असा म्हणला, एक काम करा, भगवान शंकराला भजनातून जाग करा. तिसरा म्हणला, जो जो आतापर्यंत भगवान शंकराला भजनातून जाग करायला गेला तो परत गावात काय आला? माघारी काय आला नाही. डेअरिंग करील कोण? मग चौथा म्हणला, असं करा, भगवान शंकराला बायको करून द्या, लग्न लावून द्या. म्हणजे बायको केल्यावर त्याचं काय होईल? भजन. हा, बायको केल्यावर काय होतं? भजन बंद होईल. ठरलं महाराज. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव गेले भगवान शंकराकडं. नीट लक्ष द्या बरं का, समजलं एक तरी शब्द हुकला तर ती लिंक लागणार नाही. नीट लक्ष द्या. भगवान विष्णू ब्रह्मदेव गेले भगवान शंकराकडं भजनातून त्यांना जाग करायला. भगवान शंकराने उघडले डोळे, म्हणले, बोला काय काम आहे? भगवान विष्णू म्हणाले, मी यांच्यासोबत आलोय, माझं काय काम नाही, तुम्ही उघडा तिसरा डोळानं हो द्या आमचा कार्यक्रम. ब्रह्मदेव म्हणाले, आमच्या सर्व देवांची इच्छा आहे, आमच्या सर्व देवांची इच्छा आहे की तुम्ही बायको करावी, लग्न करावं. भगवान शंकर म्हणले, मी नाही म्हणलो कवा, मी नाही म्हणलो कवा, पण मला बायको दिल कोण? कारण तो काय आपला नवरदेव आहे का? गळ्यात, बोला बोला, गळ्यात, अंगाला, राहायला, हा नदीवर, आणि फिरायला फॉर्च्युनर, हा नंदीवर.
मग असा नवरदेव असल्यावर कोण पास करीन? पण ते झालं असं, पार्वतीने अगोदरच वर मागून ठेवला होता, मी कोणाच्याही पोटी जन्म घेतला तरी नवरा भगवान शंकरच. हिमालयाच्या पोटी जरी घेतला तरी भगवान शंकरच, आणि राजा दक्षाच्या पोटी घेतला तरी भगवान शंकरच. ठरलं महाराज, लग्न ठरलं. राजा दक्षाने मंडप बिंडप टाकला, डीजे बीजे लावला. लग्न कोणाचे? भगवान शंकराचं महाराज. पण झालं असं, भगवान शंकराची सवय, परत ध्यानस्थ झाले, डोळेच उघडीने. वराड गेलं निघून, एकटा नवरदेव. भगवान शंकर जागे झाले, डोळे उघडले, नवरदेव एकटाच. वराड कुठे? भगवान शंकराने दिली आरुळी, अख्खी भूत गोळा झाली. भगवान शंकरावर प्रेम कोणाचं? भूतांचं महाराज. अख्खा टेम्पो ट्रक भरला म्हणला भूतानी. आला, मंडपही उडून गेला. भगवान शंकर म्हणाले भूतांना, तुम्ही इथून निघा. इथं तांदूळ टाकायला कोणी जगलं तर पाहिजे. भूत म्हणले ठीक आहे आम्ही जातो, पण आम्ही नाचायचं कवा? भगवान शंकर म्हणले ठीक आहे. भगवान शंकर भूतांना म्हणले इथून पुढं जोपर्यंत तुम्ही नाचणार नाही तोपर्यंत कोणाचीच मंगलाष्टक होणार. मग लग्नात नाचायची लय जुनी पद्धती, आताची नाही. मग लग्नात नाचणारी माणसं नाही. वय टाळकरी मंडळी कोण आहेत? भूत बेताळे नाचती, भूत बेताळे नाचते, भूत बेताळे नाचती, 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 भूत बेताळे नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. कर्म व्याघ्रांबर, गज 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 कर्म व्याघ्रांबर. वा महाराज वा. पॉइंट मध्ये प्रमाण दिलं. भूते वेताळ आणि हर्षयुक्त. वा 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 वा. मग हे पहिल्यापासूनची पद्धत आहे महाराज नाचायची, ते आतापासूनची नाही. ठीक आहे महाराज. हो. आता नवरदेवाला ओवळती कोण? नवरदेवाला कोण ओवळती? हा, पण तिला माहीत नव्हतं ना नवरदेवाच्या गळ्यात काय आहे. तिने असं गंधात बोट बुडवलं आणि असा वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. ती कणली नाही ना आरडली नाही, जागेवर गेली. त्याच लुगड्यावर गेली. वर ओवाळणीचं लुगडं नाही. आणि मग महाराज लागलं ना लग्न. या कुंदेंदू तुषहार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवी देवै सदा वंदिता, सामा पातु
सरस्वती भगवती निशेष झाड्या पहा शुभमंगल. चला वर तिला आता. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण. सगळे पार्वती घेऊन आले गणपती गजानन, आले गणपती गजानन, आले गणपती गजानन. या सागर पुण्याची सागर वाटली, नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. काय आवडलं ना एखादी गोष्ट, मोकळ्या मनानं टाळी वाजवायची. आपल्या इथं टाळीला काय टॅक्स आहे का GST आहे का काय कर भरावा लागतो का मध्ये कोण दांडकं टाकते का आहे का काय नाही. असं मोकळ्या मनानं टाळी वाटली तरच वाजवायची. पण जर वाजवली तर त्याचा आवाज 2 किलोमीटर गेला पाहिजे. उगं 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही, जरा मनापासून. कशी अजून थोडं कारटलेत माणसं, करंट लागायला टाईम लागेल पण लागेल हळूहळू, काय विषय नाही. वा महाराज, सुंदर महाराज. अशा पद्धतीनं महाराज भगवान शंकराचं भरपूर अवतार महाराज भगवान शंकराचे किती सांगावं महाराज. रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला, आसुनी जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला, शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवले बानूला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवले बानूला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. आशे नारदाची वाणी देवाच्या पडता कानी, कळ लावली नारदाने नावाची कली माळसराने. देव झाला म्हातारा फट पडली जोड्याला, देव झाला म्हातारा फट पडली जोड्याला, माळसा पडली कोड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाळूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाळूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाळूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाळूच्या वाड्याला. वा वा महाराज, खूप सुंदर महाराज. हां, म्हणजे असे अनेक भगवान शंकराचे अवतार आहे, त्यापैकी एक काळभैरवनाथ. आणि या निमित्ताने हा सप्ताह आहे महाराज, आणि या सप्त्याचं 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाट्याला आली, हे माझं मी भाग्य समजतो. आणि महाराज कीर्तनाला आतापर्यंत चाललं काय होतं. विठाला 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 विठाला.